जेव्हा कुठलीच भाजी नसेल घरात तेव्हा कांदे नक्की असतात। चटकन होणारी चविष्ट अशी कांद्याची पीठ पेरून भाजी। ह्या भाजीसाठी साहित्य सुद्धा अगदी कमी लागतं। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, त्याच्यात थोडंसं प्रोटीनही मिळतं आणि हेच पीठ वापरून भाजी करतात। थालपिठाची भाजणी खमंगपणा येतो आणि आपल्या सर्वांची लाडकी कोथिंबीर। कांदा मीडियम बारीक एकसारखा साधारण चिरून घ्यावा। भाजी अतिशय सोपी आहे, बिनधास्त करावी। तेल, मोहरी, हिंग, हळद, कांदा, कांदा वाफेवर शिजवायचा आहे, त्यामुळे 2 मिनिटाच्या 2-2 वाफा द्यायच्या। दुसरी वाफ, मीठ। आता आपण मीठ घातलेलं आहे, कांद्याला पाणी सुटेल, त्यामुळे अजून एक वाफ द्यायची म्हणजे कांदा मऊसूत छान शिजेल। तुम्ही म्हणाल झाकण ठेवून का कांदा शिजवताय? न झाकण ठेवता पण शिजतो, पण झाकण ठेवून शिजवला की छान मऊसूत शिजतो आणि भाजी छान होते। शिजलाय कांदा। लाल तिखट, डाळीचं पीठ, भाजणी। भाजणी आणि डाळीचं पीठ शिजण्यासाठी अजून एक वाफ। कांदा शिजल्याचा एक दरवळ येतोय, आपली भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर। अप्रतिम अशी कांद्याची पीठ पेरून भाजी तयार आहे। एन्जॉय।